रक्ताच्या नात्यामध्ये लग्न करू नये असं म्हटलं जातं. पती पत्नी या दोघांचा रक्तगट सारखा असेल तर त्यांना काय प्रॉब्लेम येतो का? लग्नापूर्वी रक्तगट का तपासला पाहिजे? यासारख्या प्रश्नांची उत्तरं अगदी वैज्ञानिक भाषेमध्ये सोप्या भाषेत आपण समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पहा, रक्तगट साधारणतः सर्वांना माहिती असतात की 4 प्रकारचे रक्तगट आहेत. रक्तगट ए, रक्तगट बी, रक्तगट ए बी आणि रक्तगट ओ असे 4 प्रकारचे रक्तगट असतात. आणि मग त्या रक्तगटावरून काही सारखाच रक्तगट असेल, वेगळा रक्तगट असेल, एकाचा रक्तगट पॉझिटिव्ह आहे, एकाचा रक्तगट निगेटिव्ह आहे, तर काही समस्या उद्भवतील का? यासारखी प्रश्न जे आहेत या प्रश्नांची सविस्तर तुम्हाला उत्तर मिळतील. फक्त शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, निश्चितच तुमचं समाधान होईल. सर्वात पहिला प्रश्न असा आहे, पती पत्नी सारखाच रक्तगट असल्यास काय अडथळे येतील का? म्हणजे सपोज पत्नीचा रक्तगट बी पॉझिटिव्ह आहे आणि पतीचाही बी पॉझिटिव्ह रक्तगट आहे, तर त्यांना काही समस्या येतील का? तर याचं वैज्ञानिक उत्तर जर पाहिलं तर अशा यांच्यामध्ये काहीही समस्या नाहीत. म्हणजे सारखाच रक्तगट असणाऱ्या व्यक्तींमध्ये लग्नासाठी किंवा त्या पती पत्नीला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही. बरोबर. उलट असं म्हटलं जातं की जर पती पत्नीचं रक्तगट सारखा असेल तर त्या दोघांचं रक्त एकमेकाला चालू शकते, म्हणजे रक्ताची देवाणघेवाण होऊ शकते. काही कारणास्तव ह्या पत्नीला रक्ताची जर गरज भासली तर त्या पतीकडून ती रक्त घेऊ शकते, किंवा जर पतीला रक्ताची गरज भासली तर त्या पतीला पत्नीचं रक्त चालू शकतं, कारण सारखाच रक्तगट असल्यामुळं रक्ताची देवाणघेवाण चालते. बरोबर. तर दुसरा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे जो तुमच्या मनामध्ये वारंवार येत असतो की रक्तातील नात्यामध्ये पती पत्नी जोडप्यांना होणाऱ्या अपत्यामध्ये काय समस्या येतात का? मुळात आता हा प्रश्न येण्यामागचं कारण आहे, ज्यावेळेस एखाद्या मुलाचं मुलीचं लग्न ठरत नाही तेव्हा मुलगा शेवटी मामाची मुलगी आणि मुलगी जी असते ती आत्याचा मुलगा अशा स्वरूपात लग्न जुळवण्याचे योग जास्त राहतात. मग एखाद्या मुलाने मामाच्या मुलीशी लग्न करणे आणि एखाद्या मुलीने आत्याच्या मुलाशी लग्न करणे हे नातं झालं, हे रक्ताचं नातं झालं. म्हणून तर लग्न पत्रिकेमध्ये कुळ तपासलं जातं. सारखंच कुळ असणे म्हणजे रक्तातलं नातं आहे असं त्याचा अर्थ निघतो. ते सारखं नसावं असं म्हटलं जातं. बरोबर आहे. तर पहा, आता रक्तातील नात्यामध्ये लग्न तर झालं, पती पत्नी झाले, त्यांना प्रॉब्लेम नाहीत, पण त्या अपत्याला काही समस्या उद्भवू शकतात का? तर निश्चितच काही समस्या त्याच्यामध्ये दिसतील. आणि मग त्या समस्या निर्माण होतात म्हणून रक्तातल्या नात्यामध्ये लग्नच करू नये का? बरोबर. तर त्या समस्या जर आहे तर त्याच्यावरती सोल्युशन पण असणार आहे, ते सुद्धा बघूयात. म्हणून सांगतोय की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. मग काय काय समस्या असू शकतात? तर काही अनुवंशिक समस्या असू शकते. अनुवंशिक म्हणजेच ज्याला आपण जेनेटिक डिसऑर्डर म्हणतो. काय म्हणतो? जेनेटिक डिसऑर्डर. जेनेटिक म्हणजे आपल्या आई वडिलांकडून येणारी गुणसूत्र, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे काही मिळतं त्याला अनुवंशिकता म्हटलं जातं, लक्षात घ्या. बरोबर आहे. दुसरं, त्या बालकामध्ये व्यंग व्यंग दिसू शकतं. व्यंग म्हणजे ज्याला अनाबोलिझम म्हणतो आपण. व्यंगचित्र ऐकलं असेल. हे त्याचं नाक मोठं दाखवलं जातं, पाय छोटे दाखवतात, बरोबर ना, असं त्याला व्यंगचित्र म्हणतो. असं ते व्यंग त्या अपत्यामध्ये बाळामध्ये दिसू शकतं. मग काय काय व्यंग असतील तर पहा, असं म्हटलं, किंवा ते जे बालक आहे ते मतिमंद किंवा गतिमंद अशा स्वरूपाचं सुद्धा असू शकतं. असेलच असं नाही, ते असू शकतं. मतिमंद म्हणजे त्याच्या मेंदूची परिपूर्ण अशी वाढ होत नाही, प्रगल्भता मेंदूची तेवढी नसते जेवढी साधारण अपत्याची मुलाची असते तेवढी. गतिमंद म्हणजे जसं वय वाढते त्याप्रमाणे मेंदूची वाढ होत नाहीये, किंवा असं म्हणतो की आपण 9व्या महिन्यामध्ये 10व्या महिन्यापर्यंत त्याला दात यायला पाहिजे, ते येत नाहीयेत. म्हणजे जसं वयानुसार जे शारीरिक बदल व्हायला पाहिजे तसे त्याच्यात दिसत नाही, त्याला गतिमंद म्हटलं जातं. त्याप्रमाणे काहींमध्ये बहिरेपणाच्या समस्या उद्भवतात. काहींची जी काय हातापायाची बोटे आहेत, बरोबर, बोटे अधिक असतात किंवा लांब असतात अशी, असं म्हणूयात आपण थोडक्यात. किंवा काही जणांमध्ये अनुवंशिक आजारामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे थॅलेमेसिया. म्हणजे मित्रांनो, हा असा अनुवंशिक आजार आहे की याच्यामध्ये रक्त निर्मितीची प्रक्रिया घडत नाही किंवा कमी घडते. रक्त निर्मिती ती जी काही क्रिया असते ही क्रिया घडत नाही, म्हणून अशा बालकांना
महिन्यातून किंवा ठरलेल्या एका कालावधीमधून रक्त त्यांना भरावं लागतं थॅलेमेशिया असणाऱ्या पेशंटला, बरोबर. हा अनुवंशिक आहे, लक्षात घ्या. तर काहींमध्ये अॅनिमियाची कंडिशन दिसते, सिकल सेल अॅनिमिया. सिकल सेल अॅनिमिया हा सिकल सेल अॅनिमिया म्हणजे रक्ताचाच अभाव असणार आहे, रक्ताची कमतरता असणार आहे. पण तो सिकल सेल म्हणजे कसा, जो गवत कापायचा विळा असतो ना, अशा स्वरूपात रक्तातल्या आरबीसीचा आकार बदलतो. मुळात आपल्या रक्तातल्या ज्या लाल पेशी आहेत त्यांचा आकार असा द्विअंतर्वक्र, ज्याला आपण बाय कॉन्केव्ह असं म्हणतो, लक्षात घ्या. ओके, तो हा आकार जो आहे तो गवत कापायचा जो विळा आहे किंवा भात कापायचा विळा आहे अशा स्वरूपात होतो रक्तातल्या आरबीसीचा. त्याला म्हणतात सिकेल सेल आणि रक्ताचं प्रमाण कमी होतं म्हणून त्याला अॅनिमिया म्हणतात. अशा स्वरूपात ज्या काही जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत त्या तुम्हाला दिसून येतील. हे कोणामध्ये दिसतं, तर ह्या सगळ्या समस्या आहेत त्या अपत्यामध्ये असू शकतात जर रक्ताचं नातं असेल तर. याच्या मागचं कारण काय आहे, तर रक्तातलं नातं असल्यामुळं जे काय रक्तामध्ये व्हेरिएशन्स असतात ते कमी राहतात आणि व्हेरिएशन कमी असल्यामुळं हे जे बालक जन्माला येतं ना त्याच्यामध्ये या अशा काही गोष्टी तुम्हाला दिसू शकतील. ओके, यापेक्षा एक अजून काही वेगवेगळे, काहींमध्ये मणक्यांमध्ये गॅप दिसून येतो, लक्षात घ्या. मणके असतात त्याच्यामध्ये गॅप दिसून येतं, लक्षात घ्या. ओके, ओव्हरऑल बॉडीची काहींमध्ये परिपूर्ण अशी ग्रोथ होत नाही, जशी नॉर्मल व्यक्तीमध्ये होते, बाळामध्ये होते तशा स्वरूपाची होत नाही. असे असंख्य वेगवेगळे प्रॉब्लेम्स म्हणूयात आपण, समस्या म्हणूयात, याच्यामध्ये उद्भवू शकतात, बरोबर. ये आता तिसरा जो मुद्दा आहे तो हा की पती पत्नीचा रक्तगट एकाचा पॉझिटिव्ह आहे एकाचा निगेटिव्ह आहे तर काय प्रॉब्लेम येतील का, बरोबर. म्हणजे दोघांचा, एकाचा रक्तगट पॉझिटिव्ह आहे एकाचा निगेटिव्ह आहे तर प्रॉब्लेम आहेत का, तर हे लक्षात घ्या. फक्त एकच कंडिशन अशी आहे जिथे जिथे बघा आईचा रक्तगट जो आहे तो निगेटिव्ह आणि वडिलांचा रक्तगट जेव्हा पॉझिटिव्ह असतो तेव्हाच मात्र एक समस्या दिसून येते. बाकी कुठल्याही पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या बाबतीमध्ये अपत्याला कुठलीही समस्या दिसत नाही. ओके, आता आईचा रक्तगट पॉझिटिव्ह आहे, वडिलांचा रक्तगट आईचा निगेटिव्ह आहे, वडिलांचा पॉझिटिव्ह आहे, त्या दोघांना काहीच प्रॉब्लेम नाही. पण होतं काय, जेव्हा निगेटिव्ह रक्तगट असणारे आई आणि पॉझिटिव्ह रक्तगट असणारे वडील आहेत, यांना जे काही पहिलं अपत्य येतं ते पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, आणि समजा जर ते पॉझिटिव्ह रक्तगट असणार असेल तर त्याच्या रक्तामध्ये, रक्ताच्या ज्या काही लाल पेशी आहेत त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये गुठळ्या तयार होतात, पण ते अपत्य जगतं. बघा, पण इथं काय प्रॉब्लेम येतो ते पहिलं समजून घ्या. आता आईचा रक्तगट निगेटिव्ह आहे आणि जे अपत्य जन्माला आले त्या अपत्याचा रक्तगट कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. मग होतं काय, जेव्हा आई आणि बाळ जे असतं त्या आई आणि बाळाला नाळेमार्फत जोडलेलं जातं, प्लासेंटा मार्फत जोडलेलं जातं. आता या दोघांमध्ये कोणाचं रक्त स्ट्रॉंग आहे रक्तगट, तर आईचा म्हणूयात आपण, बरोबर. आता अपत्याच्या पॉझिटिव्हच्या ही जे काही अँटीजन आहे ज्याला प्रतिजन म्हटलं जातं ते जेव्हा आईच्या रक्तात जाईल, बरोबर, तर त्या प्रतिजनाला विरोध करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज म्हणजे प्रतिद्रव्य असतं. थोडक्यात काय, एखादा विषाणू जीवाणू आपल्या शरीरामध्ये येणे म्हणजे तो प्रतिजन झाला, अँटीजन झाला, आणि त्या विषाणूला जीवाणूला मारण्यासाठी आपलं शरीर काहीतरी तयार करतं, त्याला अँटीबॉडीज प्रतिद्रव्य असं म्हटलं जातं, बरोबर. मग जेव्हा बाळाचा पॉझिटिव्ह असणारा रक्तगट आहे तो आईच्या रक्तात गेला तर आईचा रक्तगट निगेटिव्ह आहे. थोडक्यात याच्यासाठी, ह्या निगेटिव्हच्या रक्तासाठी हा पॉझिटिव्हचा रक्तगट झाला दुश्मन, विरोधक झाला. मग त्याला, या रक्तगटाला मारण्यासाठी आई काय तयार करते, तिच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार करते. हा झाला अँटीजन, याला मारण्यासाठी आई काय तयार करते, रक्तात अँटीबॉडीज तयार करत असते. पण तो तत्पूर्वी ह्या पहिल्या बाळाचा जन्म झालेला असतो, त्यामुळे पहिलं बाळ दगावत नाही, ते जन्मतं, बरोबर आहे. मग जेव्हा बाळाचा जन्म होतो ना तेव्हा त्याला अँटी डीचं इंजेक्शन दिलं जातं. डी फॅक्टर म्हणजे तुमच्या रक्तामध्ये जर डी फॅक्टर असेल तर तुमचा रक्तगट पॉझिटिव्ह असतो आणि डी फॅक्टर नसेल तर रक्तगट निगेटिव्ह असतो. त्याला अँटी डीचं इंजेक्शन दिल्यामुळं आता काहीही प्रॉब्लेम नाही. आणि प्रेग्नन्सी झाल्यानंतर, प्रसूती झाल्यानंतर, पहिली प्रसूती झाल्यानंतर जर आईला अँटी डीचं इंजेक्शन दिलं नाही
आईला म्हणतोय बरं का मी, अँटीडीचे इंजेक्शन दिलं नाही तर ते दुसरं अपत्य असतं ना, हे दुसरं अपत्य 100% दगावतं, हे मरतं. लक्षात घ्या, हे दगावतं अपत्य, त्याचा मृत्यू होतो. काय होतो? मृत्यू होतो. असं होऊ नये म्हणून मित्रांनो, लग्नाच्या आधी रक्तगट तपासला पाहिजे. जर आईचा रक्तगट निगेटिव्ह आहे, वडिलांचा पॉझिटिव्ह आहे, तर अशा स्वरूपात ही कंडिशन येऊ शकते. मग होऊ नये म्हणून काय करतात, तर प्रेग्नन्सी झाल्यानंतर जेव्हा आई गरोदर दुसऱ्या वेळेस राहणार आहे, त्याआधी तिला अँटीडीचं इंजेक्शन दिलं जातं, ज्यामुळं दुसरं अपत्य सुद्धा काय होऊ शकतं, जगू शकतं. म्हणजे दुसरं अपत्य सुद्धा त्याचा मृत्यू होणार नाही. बरोबर. इथं तुम्हाला सगळं डायग्रामॅटिक दाखवलेलं आहे की RH निगेटिव्ह आई आहे आणि RH पॉझिटिव्ह कोण आहेत, वडील आहेत. आणि जर RH पॉझिटिव्ह हे बालक जन्माला आलं तर त्याला अँटीडीचं इंजेक्शन दिलं जातं आणि दुसरा अपत्या जे जन्म व्हायच्या आधी ही जी किंवा दुसऱ्या अपत्याच्या वेळेस आईला सुद्धा अँटीडीचं इंजेक्शन देतात, हिला सुद्धा आईला. त्याच्यामुळं हिच्या शरीरामध्ये, आईच्या शरीरामध्ये जे काही पॉझिटिव्हच्या रक्ताला मारण्यासाठी जे काही अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात त्या न्यूट्रल होतात, ज्यामुळे दुसरं अपत्य सुद्धा काय होतं, साधारण असतं. जर असं केलं नाही तर इथं मात्र दुसरं अपत्य 100% दगावू शकतं. याच्यामध्ये होतं काय, तर याच्या रक्तामध्ये हे अँटीजेन आहेत आणि अँटीजेन नेहमी रक्तातल्या लाल पेशीवरती असतात, RBC वरती असतात. मग या RBC ज्या आहेत ना, मृत्यू होण्यामागचं कारण आहे, RBC ला म्हणतात इरिथ्रोसाइट. इरिथ्रो, त्या इरिथ्रो म्हणजे RBC, त्यांचा होतो ब्लास्ट, त्याला म्हणतात इरिथ्रोब्लास्टो. आणि फिटॅलिस म्हणजे ते अपत्य. लक्षात घ्या. सो या रोगाची कंडिशनच आहे, त्याला असं म्हटलं जातं इरिथ्रोब्लास्टो फिटॅलिस असं म्हटलं जातं. फक्त कधी प्रॉब्लेम येतो, लक्षात आले तुमच्या, जेव्हा आईचा रक्तगट निगेटिव्ह आहे आणि वडिलांचा रक्तगट पॉझिटिव्ह आहे, त्यावेळेस असं कंडिशन होऊ शकते. आणि आईचा पॉझिटिव्ह आहे, वडिलांचा निगेटिव्ह आहे, तर काही प्रॉब्लेम येत नाही. लक्षात घ्या. फक्त एकमेव कंडिशन आहे, जर आईचा रक्तगट निगेटिव्ह आहे आणि वडिलांचा रक्तगट काय आहे, पॉझिटिव्ह आहे, त्याच वेळेस अशा स्वरूपाची कंडिशन येऊ शकते. आणि हे डॉक्टरांच्या लक्षात येतं. लक्षात घ्या. त्यामुळे ते मातेला, आईला, बरोबर, सेकंड प्रेग्नन्सीच्या आधी अँटीडीचं इंजेक्शन दिलेलं असतं. तसंच हे पहिला अपत्य जे जन्माला येतं तेव्हा सुद्धा त्याला जन्मानंतर अँटीडीचं इंजेक्शन दिलं जातं. ओके, चला, हे कळालंय सगळ्यांना. हे मात्र धोकादायक असू शकतं जर अशी इंजेक्शन नाही घेतली तर. पुढे, रक्तातील नात्यामध्ये असणाऱ्या ज्या काही पती पत्नी आहेत, ह्या जोडप्यांनी काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून जे काही बाळाला प्रॉब्लेम्स अपत्याला येणार आलेत किंवा येऊ शकतात, यासाठी सगळ्यात महत्वाचं सल्ला काय म्हणू आपण, स्त्रीरोग तज्ञ आहेत त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, हे सर्वात चांगलं. दुसरं अजून काय केलं पाहिजे, तर रक्तातलं नातं आहे अशी जी काही महिला आहे तिने साधारणतः प्रेग्नंट राहायच्या आधी, म्हणूयात आपण थोडक्यात, की फॉलिक ऍसिडच्या गोळ्या खाल्ल्या पाहिजे. साधारणतः असं म्हटलं तर की प्रसूती आधी, म्हणजे डिलिव्हरी व्हायच्या आधी म्हणत नाहीये, प्रेग्नंट राहायच्या आधी 3 महिने साधारणतः, आता हे काही मोजूनच असेल, साधारणतः काही कालावधी आधी म्हणूयात, बरोबर, 3 महिने फॉलिक ऍसिड गोळ्या, काय टॅबलेट काय करा, घ्याव्यात. अजून काय केलं पाहिजे, बरोबर. तर पहा, अपत्य साधारणतः अपत्य 14 ते 16 महिन्याचं होईल त्यावेळेस एक ट्रिपल टेस्ट असते, ही टेस्ट करावी त्यांनी. तसंच हे जे अपत्य आहे 20 ते 22 महिन्यांचं होत असताना 4 डायमेन्शनल सोनोग्राफी काय करावी, जेणेकरून अपत्यामध्ये काही डिफेक्ट्स आहेत का हे कळतील आणि त्याच्यावरती काही सोल्युशन शोधता येईल का डॉक्टरांना, बरोबर. बिफोर प्रेग्नन्सी म्हणजे प्रसूती व्हायच्या आधी काही उपाय शोधता येतील का, त्यावरती
डॉक्टरांनाही काम करते, लक्षात घ्या. यासाठी सारखाच रक्तगट म्हणजे रक्तातील नात्यामध्ये असणाऱ्या पती पत्नी जोडप्यांनी ही काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून त्यांना होणाऱ्या अपत्याला जे काही आयुष्यभरासाठी काही अनुवंशिक आजार असतील किंवा काही अशा कंडिशन असतील की ज्या त्यांना सोसा लागू नये आयुष्यभरासाठी, यासाठी ही काळजी त्या जोडप्याने काय केली पाहिजे, घेतली पाहिजे. बरोबर. यस, म्हणजे थोडक्यात आपण आज काय पाहिलं, तर सारखाच रक्तगट असणाऱ्या पती पत्नीला काय प्रॉब्लेम असतो का, तर नाही. रक्तामध्ये नातं करत म्हणजे रक्तामध्ये सारखंच नातं असेल, नात्यातलं रक्त असं म्हणूयात आपण थोडक्यात, तर ते पती पत्नीला प्रॉब्लेमॅटिक आहे का, तर नाही. पण अपत्यामध्ये काही आजार थोडक्यात काय होऊ शकतात, उद्भवू शकतात. तर अजून एक महत्वाचा मुद्दा पाहिला की निगेटिव्ह रक्तगट असणारी आई आणि पॉझिटिव्ह रक्तगट असणारा जो काही वडिलांचा रक्तगट आहे, त्यापासून होणारे जे अपत्य आहे, त्या अपत्यामध्ये इरिथ्रोब्लास्टोफिटालिस नावाची कंडिशन होऊ शकते, ज्यामुळं त्याच्या रक्तातल्या आरबीसी लाल रक्तपेशी फुटून सगळं रक्त घट्ट होऊन त्या अपत्य दगावू शकतं. यासाठी लग्नाच्या आधी त्या अपत्याला स्वतःचे रक्तगट माहिती असावेत, जेणेकरून हा प्रॉब्लेम आहे तो येणार नाही. माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओ हा लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा एकदा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर तो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटत राहू अशाच वैज्ञानिक माहितीतून. धन्यवाद.